सावित्रीला आपण पोळी घालायची। पोळी घालण्याचा उद्देश काय आहे? आता 3 महिने झाले गरोदर माते, पाळी सुटली की अंगणवाडीमध्ये काम करायची। इथं आम्ही तुमचं वजन घेतो आणि फळाविषयी माहिती सांगतो, त्यांना सगळं काय खायचंय काय नाही, कोणते विटॅमिन, आणि एका महिन्यानंतर एक टीटीचे 2 डोस घ्यायचे पहिल्या गरोदर असलेल्या, आणि ज्याच्या मुलांना 2.5 वर्ष झाले त्यांनी एकच बुस्टरचा डोस घ्यायचा। आणि फळं भाजीपाला हे ताट केले जेवणाचं, ताट दाखव म्हणजे असं जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी सगळं, आणि असं कच्चं काहीतरी गाजर टमाटर काकडी हे खायचं आवश्यक आहे खाण्यासाठी। आणि हे सगळे फळं हे त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन आणि कॅल्शियम सगळं असते। भाजीपाला पिवळ्या रंगाची फळं जास्त खायचे, पिवळ्या रंगामध्ये हे असते विटॅमिन, आणि ते बाळाला त्याच्या डोळ्याला त्यासाठी आवश्यक आहे। आणि गरोदर मातेला रक्त कमी पडू नये म्हणून त्यांना रोज गुळशेंगदाण्याचा लाडू पेंडखजूर द्या, म्हणजे आईच्या रक्तावरच ते बाळ जगत असते छोटं। आईला जर रक्त कमी पडलं डिलिव्हरी मध्ये तर मग आईची परेशानी होती, त्याच्यामुळे सासा सगळ्या आलेल्या त्यांनी तुझी सोय करा, जेवू घाललं त्यावेळी तिला, आणि दुपारी 2 तास तिला आराम करू द्यायचा, तेव्हा काय होते शांत म्हणजे मन फ्रेश होते, आणि जेवढी आनंदी राहील गरोदर माता तेवढं बाळ तुमचं चांगलं सुदृढ बनेल, म्हणजे रोगी होणार नाही, कुपोषित होणार नाही। 2 तास तिला दुपारी आराम करू द्यायचा, देवाचे गाणे ऐकायचे, असे मोबाईल कोणते मारधाडीचे बोलायचे नाही। आणि बाळाला 3 महिने झाले की बाळाला सगळं समजते, तर बोलायचं त्याला काम लावलं असं, तरी वडिलांनी बोलायचं, आईने सांगायचं बाळाला की या जगात खूप चांगलं जग आहे, आनंदी आहे, या जगात तुझं स्वागत आहे असं म्हणायचं।